गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या इंग्लिश स्पोकन चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी इंग्लिश व्होकॅब्युलरी सिरीज संदर्भात 23व्या क्रमांकाच्या रिलीजन नावाचा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक असा व्हिडिओ घेऊन येत आहे. या रिलीजन या व्हिडिओमध्ये आपण धर्म, पूजा, आत्मा, भूत, प्रेत याच्याशी संबंधित इंग्रजीमध्ये कोणकोणते शब्द असतात ते आपण शब्द बघणार आहोत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपणास सांगत असतो की आपल्याला मी घेत असलेल्या व्हिडिओमधून जर बरेचसे शब्द माहीत असतील तर अतिउत्तम आणि आनंदाची गोष्ट आहे. पण याच्यामधील जर शब्दार्थ आपल्याला माहीत नसतील तर आपण एका वहीमध्ये जे शब्द आपल्यासाठी कठीण आहेत आणि ज्या शब्दांचा अर्थ माहीत नाही अशा सर्व शब्दांचा अर्थ आपण लिहून काढावा, जेणेकरून आपली स्वतःची वही आपण कधीही उघडून त्या शब्दाची स्पेलिंग, प्रोनाउन्सिएशन आणि अर्थ समजून आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो. तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या रिलीजन संदर्भात कोणकोणते शब्द आहेत ते आपण बघू. रिलीजन म्हणजे धर्म, नाईयाळ म्हणजे जलदेवता, मोलॅक म्हणजे अग्निदेव, मॅमन म्हणजे धनदेव, आयडॉल म्हणजे मूर्ती, फेरी म्हणजे परी, गॉडेस म्हणजे देवता, ड्रायड म्हणजे वनदेव. तसेच उर्वरित शब्द आपण बघूया. निम्फ म्हणजे अप्सरा, डेमिगॉड म्हणजे गंधर्व, टेम्पल म्हणजे देऊळ किंवा मंदिर, मॉस्क म्हणजे मशीद, चर्च म्हणजे चर्च, मरमेड म्हणजे जलपरी, एंजल म्हणजे देवदूत, गॉड म्हणजे देव, पॅगोडा म्हणजे बुद्ध मंदिर, फेअर म्हणजे यात्रा, प्रोसेशन म्हणजे मिरवणूक, पेंडॉल म्हणजे मंडप, फेस्टून म्हणजे माळ, तोरण, पिनॅकल म्हणजे कळस, स्टीपल म्हणजे घुमट, नेव म्हणजे गाभारा, गाला म्हणजे उत्सव, डिओशन म्हणजे भक्ती, वर्शिप म्हणजे पूजा किंवा भक्ती, सेन्सर म्हणजे धुपाटणी, बेंजॉइन म्हणजे ऊद, सँडलवूड म्हणजे चंदन, रेडलेड म्हणजे शेंदूर, ओरिजन म्हणजे आळवणी, घी लॅम्प म्हणजे निरांजन, इन्सेन्स स्टिक्स म्हणजे अगरबत्ती, प्रेयर म्हणजे प्रार्थना, इन्सेन्स म्हणजे धूप, कॅपर म्हणजे कापूर, रोजरी म्हणजे जपमाळ, हर्मिट म्हणजे बैरागी, मॉन्क म्हणजे जोगी, सेज म्हणजे ऋषी, सिंबल म्हणजे झीज, कॉंच म्हणजे शंख, बेल म्हणजे घंटा, सॅल्वर म्हणजे तबक, गार्निचर म्हणजे आरस, हिम्न म्हणजे स्तोत्र, लिटर्जी म्हणजे पूजाविधी, साम म्हणजे अभंग किंवा स्तोत्र. तसेच पुन्हा याच विषयाच्या संदर्भात उर्वरित शब्द आपण बघणार आहोत. बघा. ऑफरिंग म्हणजे नैवेद्य, ऑब्लेशन म्हणजे बळी देवाचं, कॉन्सेक्रेशन म्हणजे अभिषेक, पिलग्रिमेज म्हणजे यात्रा, हॉली प्लेस म्हणजे तीर्थस्थान, हर्मिटेज म्हणजे आश्रम, क्रॅव्हन्सरी म्हणजे धर्मशाळा, पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू, श्राईन म्हणजे समाधी, फेस्टिवल म्हणजे सण, होली म्हणजे पवित्र, मेरिट म्हणजे पुण्य, हेवन म्हणजे स्वर्ग, पॅराडाईज म्हणजे नंदनवन, सॅक्रेड म्हणजे पवित्र, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद, सर्मन म्हणजे प्रवचन, मेडिटेशन म्हणजे ध्यान, धारणा, चिंतन, पेनिटेन्स म्हणजे प्रायचित, सीन म्हणजे पाप, हेल म्हणजे नरक, नेक्टर म्हणजे अमृत,
पॉइजन म्हणजे विष, अल्टर म्हणजे यज्ञविधी, सोल म्हणजे आत्मा, रेजरेक्शन म्हणजे पुनरुत्थान, फास्ट म्हणजे उपवास, सेंट म्हणजे संत, नन म्हणजे जोगीन, चार्म म्हणजे मोहीन जादूगरीन, विच म्हणजे चिटकीन, विजाळ म्हणजे चिटक्या, वाव म्हणजे नवस प्रतिज्ञा शपथ, आल्मानॅक म्हणजे पंचांग, हॉरोस्कोप म्हणजे ग्रह कुंडली, ॲम्युलेट म्हणजे ताईत, टॅलिस्मन म्हणजे ताईत, घोस्ट म्हणजे भूत, इम्प म्हणजे सैतान, सॅटर्न म्हणजे सैतान, थिओलॉजी म्हणजे वेदांत. पुन्हा उर्वरित शब्द आपण बघूया. मायथॉलॉजी म्हणजे पुराण, हायरार्की म्हणजे धर्म सत्ता, बिलिव्हर म्हणजे आस्तिक, प्युरिटन म्हणजे कर्मठ, फॅन्टिक म्हणजे धर्मवेडा, मिरॅकल म्हणजे चमत्कार, हेरसी म्हणजे थोतांड, सॅक्रिलीज म्हणजे देवाच्या वस्तू चोरी करणे, सॅक्रिलेजस धर्मस्थळे भ्रष्ट करणारा, फॅटलिस्ट दैववादी, स्टॉसिझम वैराग्य, बिगट धर्माद, बल म्हणजे कल्पित देव देवता, ब्लॅकसेमी ईश्वर निंदा, कॅनन संत मालिका, प्रोसेलाइट धर्मांतर, हॅगिओग्राफर संत चरित्र लेखक आणि गॉस्पेल पूर्ण सत्य धर्मग्रंथ. तर हे सर्व शब्दार्थ रिलिजन या शब्दाशी संबंधित होते आणि त्या सर्व शब्दांचा अभ्यास, वाचन, उच्चार आणि अर्थ आपण समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकमेव उद्देश म्हणजे आपल्या सर्वांचा जास्तीत जास्त शब्दभरणा व्हावा आणि तो शब्दभरणा होऊन आपल्याला इंग्लिश बोलता यावी, जेणेकरून आपल्याला कोणत्याही शब्दाचं वाक्यरचना तयार करता यावी. हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. तर आजचा हा व्हिडिओ 23व्या क्रमांकाचा रिलिजन आपल्याला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.